नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आम्ही चाललो आहोत मकर संक्रांतीच्या निमित्ताने फोटोशूटसाठी. बारा वाजेचा टायमिंग दिलेला होता धीरजने आम्हाला. वाजलं आहे 1:30 आणि तो कोणामुळे वाजला असेल तुम्हाला तर नक्की माहितीच आहे. यांच्यामुळे कांचन कांचन म्हणते याला. चला आलोय आम्ही आत्ता तवलीच्या डोंगरावरती फोटोशूटसाठी. मी आणलेले आहे आणि मांजाचा रीळ पण आहे. हा नागपंचमीची यात्रा इथंच असते. नागोबाचं मंदिर आहे, पूर्ण डेव्हलप केलेलं आहे. डोंगर पहिले पडीत होता सर्व, अजून बरंच काम बाकी आहे. लवकर पण 16च पारणे पडलेले असून. पाण्याच्या टाकीचं एक काम चालू आहे खूप मोठं इथं. नागदेव नागदेवी मंदिर मकमालाबाद जागृत देवस्थान. गंगापूर डॅम व्यू बघ ना, बोर्ड कसे लावले. MP थिएटर वगैरे सगळं केले पण काहीच नाही अजून, कामच चालू आहे. पूर्ण एकदम छोटं मंदिर होतं, आता पूर्ण सभामंडप वगैरे व्यवस्थित बांधलं आहे. ग्रामदैवत नागोबा मंदिर. सायंकाळच्या टायमिंगला गर्दी असते, खूप लोक येतात इकडे फिरण्यासाठी, टाइमपास वेळ घालवण्यासाठी. नागपंचमीला गर्दी मावत नाही इकडे, खूप मोठमोठ्या रांगा असतात. वडाची झाडं वगैरे लावलेली मस्त बघा. रॉक गार्डन, इकडे पण रॉक गार्डन बनवलं आहे. गेलं अख्खं लॉन गेलं खराब होऊन, बघ काहीच नाही राहिलं. आणि झाडाच्या सावलीमुळे ना उगत नाही आहे लॉन. मग धीरज, तुझा काय पेज आहे का इंस्टाग्रामला? माझं असं स्पेसिफिक पेज नाही आहे. मग बनवायचं नाही का पेज वगैरे प्रोमोट? आता सोशल मीडियाच्या जमान्यात आहे आपण. नाही, नको बनवायचं ना. पेजेस झाले लोकांचे आता, त्याच्यात माझं पेज असं कुठेतरी हरवून जाईल. कुठेतरी पेज हरवून जाईल असं म्हणतोय तो. खरं आहे, आता लोक छोट्या छोट्या गोष्टींचे पेज बनवायला लागलेले. इंस्टाग्राम, यूट्यूब पूर्ण झालं, थोडं राहिलं आता. अरे हा, धीरजने आता त्याचं हत्यार काढलेलं आहे. टाकी बरोबर हा नवीन वाला आहे का कॅमेरा? फोर्सच फोर्स. आता लोकांच्या टाक्यांचे झाकणं उडणार आहे की ह्या फोर्सने. फिरकी पतंग ते जुने बाकीचं आणलं साहित्य, त्याचे चालले आता जमाव करणं, वाटीमध्ये टाकणं. वाटीलाच मोठी झाली नाही काही असं नाही काय. बाजूला चालू झालं फोटो सेशन. ते कामवाले लोक आहे. थंड थंड हवा सुटलेली आहे, शांत वातावरण आणि खालती पण पाणी मारलेलं आहे ना, गारवा खूप आहे इथे. पूर्ण डोंगर प्लेन करून सगळं डेव्हलप केलं आहे. पूर्वी एकदम सगळे असे रानटी झाडं होते, जंगली झाडं सगळे, काटेरी, बाबळी वगैरे आणि साबरी अशा काटेरी झाडं होते सगळे इथे. पूर्ण डेव्हलप केलं आहे.
तर आमचं झालं आहे आता फोटोशूट करून निघालो आम्ही आता. धीरज भाऊंना जरा घाई आहे त्याच्यामुळं. नाही कुरिअर आलंय माझं. हां कुरिअर आलं त्याचं. मस्त लोकेशन आहे. फोटोशूटला खूप लोक येतात इथे. प्री वेडिंग शूटसाठी पण येतात. तुमच्या घरातले म्हणून 700 रुपये घेतले असेल. पतंगी आणलेल्या होत्या विहीरकडनं. आता त्याला परत देऊन टाकू. नॉर्मल वैदिक आणि हे दोन्ही मेकअपचे. त्याला तुम्हाला काही फोटोशूट वगैरे करायचे असतील तर आमचा धीरज भाऊचा नंबर मी तुम्हाला खालती मेन्शन करतो आणि त्याचं इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याची पण लिंक पण टाकतो आणि नाव पण टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. सो तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून काही असं लाईक बुक करू शकतात. असं काही हे नाही मोठं पेज काही वगैरे काही नाही. हां आलं आत्ता फोटोशूटवरनं आम्ही. काय गप्पा चालल्या गुड्डी तुझ्या? आमचे दाजी आले असं फोटोशूट करून. चांबार लेण्याचा डोंगर दिसतोय. संध्याकाळी ऊन खाण्यासाठी आम्ही गच्चीवर आलोय. मस्त वाटतंय वरती गच्चीवर टेरेसवर. दरवाजा बघायला गेलो पाठीमागचा. लावेल होता ना मी. लावलाय ना. लागला का? हा काळा उठला का? झोपलेला आहे. उठू का? बाजूला आहे. तो माहिती त्याला आपण साईडने जातो ना तो उठतच नाही. आम्ही चाललो होतो त्याला ते गॅरंटी आपला डिनर साठी बाहेर सगळेजण. आम्ही आत्ता आलेलो आहोत काठियावाडी महाराजा धाबा. सेपरेट पार्किंग आहे. चला आता जाऊया आतमध्ये. शेकोटी वगैरे केलेली आहे इथे मस्त. मस्त प्रशस्त बैठक आहे. फॅमिली सेक्शनमध्ये चाललो आता. इंटेरियर पण छान केलेलं आहे पूर्ण वुडनमध्ये. ऑल पब्लिक बोलते. ऑल पब्लिक बोलते. तुषार आता मेनू बघतोय. मेनू पाहतोय पण मग हॉटेलमध्ये आला काहीच कन्फ्युजन असतं आणि आपण मेनू खाऊ शकतो ऑर्डर देत नाही. इकडे पण मला येते का? चला बघूया आता टेस्ट कशी आहे. मेहनत लागते खूप सारी. चला झालंय जेवण आता आमचे. अजय कसं वाटलं जेवण? एकदम छान होतं. पनीर काय होतं रे? पनीर हंडी मसाला छान होता आणि मलाई कोफ्ता पण छान होता. हां क्वांटिटी पण खूप होती ना. सर्व लोकांना म्हणजे पूर्ण उरले एवढी क्वांटिटी होती. टेस्ट पण छान आहे. छोटा धबधबा आहे पण बंद आहे तो सध्या. काठियावाडी महाराजा धाबा. जेवण एकदम भारी होतं. मलाई कोफ्ता तर एकदम प्युअर मलाईमध्ये बनलेला मलाई कोफ्ता होता. चवीला खूप छान. आडगाव डी मार्टच्या शेजारी 2030
3पासनं हॉटेल आहे हे. शेकोटीला बसले पण नुसता धूरच निघतोय. शेकोटीची पण सोय केलेली आहे. थोडे फूक मारा ना, फूक मार ना कुठे. मोठं आहे ना ते असं शेकोटी. धुआ धुआ सब धुआ धुआ हो गया भाई. माझा पण. छान झोका बनवला आहे ना. पाय ठेवायला पण जागा आहे मस्त. पाय ठेवायला जागा म्हणजे त्याच्यावरती प्रेस केलं का मागं जातो तो. मशीन, शिलाई मशीन सारखं. बॉनफायर. झोपायची तयारी चालली इकडे मांजरांची. इकडे मॅडम झोपले. इकडे आम्ही आता बड्डेची तयारी करतोय. केक आणलाय, एकदम भारी केक आहे. घरातून आल्या याचीच वाट बघत होतो केक कापण्यासाठी. त्याच्यामुळे एवढं वेळ थांबावं लागलं. वाजले किती बघा आता, 11:15 वाजले. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Baba. Happy birthday to you. केकच कापलं जातं तेवढं कमी झालं. चला आता केक वर ताव मारायला. केक खाऊ त्याच्यावरती. एका लाईनीत बसले. भाऊंचं जेवण चालू आहे इकडं. चल 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 चल.